घटनाचा तिथे उल्लेख नाही. अटकपासून कटकपर्यंत आपला हा नकाशा आहे, ज्याची ही बोळवण ह्या केंद्रीय संस्थेने तिथे जाणीवपूर्वक केलेली आहे. याचा मागे मोठं षडयंत्र आणि राजकारण आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. ते चुकीचंही असू शकतं आणि ते चुकीचं आहे असं केंद्र सरकारने, NCERTने, केंद्रीय शिक्षण मंत्र्याने, राज्यातील शिक्षण मंत्र्याने आणि राज्यातील जबाबदार अशा अभ्यासू अशा मुख्यमंत्र्यांनी तिथे महाराज साहेब तुम्हाला येऊन सांगावं, आपल्या निवेदनाचा त्यांनी आदरपूर्वक स्वीकार करावा. या भावनेने आम्ही इथे सर्व मावळे इथे उपस्थित राहिलेलो आहे. या ईर्षेने आम्ही इथे उभे राहिलेलो आहे. या ठिकाणी आपण आलात, आपण हा जनाक्रोश मोर्चा इथे या संविधानिक तत्वावर चालणाऱ्या राज्यामध्ये आपण हा जनाक्रोश मोर्चा शांततेच्या मार्गाने इथे मुंबईच्या अशा प्रसिद्ध अशा आझाद मैदानामध्ये काढला आणि आपण इथे उपस्थित राहिला. महाराजांच्या या पवित्र अशा भूमीमध्ये ज्या ठिकाणी महाराजांनी या शिवविचाराला, फक्त शिवविचाराला थारा दिला, या ठिकाणी आबालवृद्धांना संरक्षण दिलं, यातल्या मातीमध्ये प्रत्येक मावळ्यांचं रक्त आहे याची जाणीव ठेवून आपण आलेल्या प्रत्येकाचा मी इथे आभार मानतो. महाराजसाहेब आपल्या उपस्थितीत आपण जर केंद्र आणि राज्य सरकारने NCERTने आपल्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर जरूर आपण या आंदोलनाला संविधानिक पद्धतीने, वैधानिक पद्धतीने दिल्लीपर्यंत जंतर मंतरवर नेऊ अशी मी मोठी आशा मला आहे. आणि आपण त्या ठिकाणी सुद्धा आपला आवाज, मराठ्यांचा आवाज काय असतो हे आपण दाखवून देऊ आणि आपला इतिहास तिथे देखील पुन्हा घडवू असं मला सांगावंसं वाटतं. या ठिकाणी मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.